आकेजींचं आपण असणारा मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं. त्याच्याच बरोबर इथे असणारं वाघमारेंचं विचार आपण या ठिकाणी ऐकलेत. वरुण राजा हा काही थांबायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा एका शेतकऱ्याने मला असताना सांगितलं की हा वरुण राजा जो आहे तो आमचा बदला घेतो. मी म्हटलं बाबा कसला बदला घेतोय? तर तो म्हटला आमच्या मनामध्ये एक आहे आणि आम्ही दुसरं करतोय. म्हटलं मनामध्ये काय आहे? तर तो म्हणतो मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे असं तो म्हणतोय. पण आम्ही आरक्षण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बदला गेला जातोय असे. मित्रो, आरक्षण हा 1980 पासून चाललेला असताना इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं, जनता पार्टीचं सरकार आलं, मोरारजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध होता. परंतु सत्ता ही सगळ्यात महत्वाची. त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदारांची. आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना, ठीक आहे, सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा. आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का? तर मोरारजी देसाईला असणारा पार्टीतून हाक. मोरारजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल. तेव्हा पंतप्रधान पद राहण्यासाठी मंडळच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं. त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला 1990 साल उघडलं हे आपण लक्षात. 10 वर्ष तो अहवाल तसाच्या तसा पडून राहिला. सत्तेत बदल झाला, सत्तेत बदल झाला. 89 मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांची असणारी जनता दल जे आहे ते निवडून आलं. आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको. का भारतीय जनता पक्ष विरोधात होतं जे आजही आपल्याला दिसते, नवीन काहीच नाहीये. आपलं सरकार टिको या न टिको, पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं होतं की ओबीसींची असणारी गणना केल्या जाईल, त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. 50 साली दिलेलं असणारं हे आश्वासन 1990 ला पूर्ण झालं हे आपण लक्षात. 1990 ला पूर्ण झालं. पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जणांनी की मंडल कमिशन हे असणारं आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाहीत.
या घटनेला धरून नाही. आता त्याचा मी असणारा साक्षीदार, एकही वकील उभा राहायला तयार नव्हता. एकही वकील उभा राहायला तयार नव्हता. अशा कालावधीमध्ये कोण उभं राहिलं माहित आहे? अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तोही सिंधी समाजाचा. नाव लक्षात आलं असं. आणि त्यांनी 36 वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडल ज्या शिफारशी आहेत या घटने अंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं. आणि कोर्टाने 13 इंदिरा साहनीच्या नावाने असणारं ते जजमेंट आहे, 13 जजने असणारा मग निर्णय दिला की या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशीर आहेत अशी असणारी परिस्थिती. 4 वर्ष कोर्टातल्या लढाईतून असणारा संपला नाही, तो संपला आपल्याला असणारा दिसतोय की पुन्हा आता राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागलाय अशी असणारी परिस्थिती. हे एक माध्यम आहे. आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो. या राज्याच्या व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि 7 कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसींचा आणि इतरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी परिस्थिती. आज कुठलाही केंद्रीय मंत्री घ्या, राज्यमंत्री घ्या, राज्यातला मंत्री घ्या, वसंतदादांच्या कालावधीमध्ये मी असं एक छोटीशी पुस्तिका काढली होती साखर कारखान्यांच्या विरोधात. 2 लाख रुपयाचा भ्रष्टाचार प्रत्येक कारखाना. 82 कारखान्याने मला नोटीस काढली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, त्यांनी मला बोलवून सांगितलं बघा साहेब नोटीस आल्या. म्हटलं दादा फार चांगलं झालं, यांना कोर्टातच गाठतो मी, फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी. म्हटलं माझा कारखाना का सोडणार? म्हटलं तुमचा कारखाना सोडणार ह्याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला. पण हा भ्रष्टाचार सिद्ध करता येईल का? मी म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की नाही येईल हा वेगळा भाग झाला, पण इथले जे डायरेक्टर आहेत आता सगळ्यांची नावं घेत नाही तिथे, पण वसंतदादांसमोर एकेका डायरेक्टरचा असणारा नाव घेत 1950 साली याच्याकडे फक्त 1 एकर जमीन होती आणि आज हा डायरेक्टर झाल्यानंतर 50 एकराचा मालक झालाय. 2 बंगले झालेत, 3 बायका ठेवलेल्या आहेत. हे सगळं कोर्टात काढल्याशिवाय राहणार नाही आणि कोर्टाला सांगणार की इन्कम टॅक्स यांच्या पाठीमागे लावा. मला म्हटलं तर फार 6 महिने सजा होईल, आरामात जाऊन 6 महिने जेलमध्ये राहील. दादांनी सगळ्या त्या कारखानदारांना बोलवलं आणि सांगितलं त्याच्या नादी लागू नका, जेवढं कमवलेलं आहे तेवढं सरकार दप्तरी होईल अशी असणारी परिस्थिती. आजही ओबीसीला मी असं सांगतो की चोरांचं सरकार तुमच्या भल्याचं सरकार.
तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसतात. आज असताना ओबीसीचे 2 मोठे घटक, एक धनगर हटकर समाजातला असताना ओबीसीतला मोठा आणि बंजारातला असणारा सगळ्यात मोठा घटक. जाऊ द्या हा जाऊ द्या. ओबीसीचा लढा लढण्याच्या ऐवजी ओबीसीचा लढा लढण्याच्या ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतो. मागण्या कदाचित न्याय असतील पण 86 ट्रायबल खासदार आणि 27 आमदार महाराष्ट्रातले, धनगरांनाही सांगतो आणि बंजारांनाही सांगतो, तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार नाही. यशस्वी कधी होऊ देणार नाही. एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं, हे सगळे आदिवासी खासदार आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही निर्णय तर घ्या, आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि 26 आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि 86 खासदार वरचं सरकार पाडू शकतात. सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळणार? अरे इकडे सरकारलाच बघा. हटकर, धनगर आणि बंजारा या दोघांना असताना आरक्षणाचा लढा आहे. तो आदिवासींमधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय, फरक काहीच पडत नाही. त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे. तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं? 62% वरती घेऊन गेलेत. कदाचित हा अधिकार एससी आणि एसटी ला जर असता तर त्यांनी असणारा या देशामध्ये रान पेटवलं असतं, जाळपोळ केली असती, लुटमार केली असती, आमदार खासदाराला मारलं असतं आणि सरळ सांगितलं आम्हाला 15% नको, आम्हाला 25% पाहिजे. पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच पेल त्याच्या बाहेर तुम्हाला मिळालं. बंजारा असेल, धनगर हटकर असेल, याला आव्हान आहे, जनांगेला बाजूला ठेवा, देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे 27%चं 62% करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच द्या. 62% करू शकता की नाही करू शकता? आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे. नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे. कारण का शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण झालेलं आहे. नोकऱ्यांमधलं कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेलं आहे. आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथलंच राहिले.
शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. तरच इथला बदल होऊ शकतो, नाही तर अजिबात बदल होणार नाही. अजून निजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे, त्याचा इतिहास तुम्हाला माहिती? अजिबात इतिहास माहिती नाही. दिल्लीच्या तख्ताशी पेशवाईची किती वेळा लढाई झाली? किती वेळा झाली? हा इतिहास आपल्याला विसरणार नाही. 3 वेळा झाली. आणि 3 वेळा मांडोली काय झाली? तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही, तर दिल्लीचं तख्त आम्ही सांभाळू, पण वसुली करण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? या मानसिकता कुठली आहे? आता ईस्ट इंडिया कंपनीची मालकी मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार? वसुलीची मानसिकता असेल ओबीसीला न्याय कुठून मिळणार? तर वसुलीचं जे आहे, ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या, कारण का वसूल करायचं. आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शक, आणि जो इतिहास ओळखतो, इतिहासाला समजतो, तोच नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो, हे आपण लक्षात. इथे नवा इतिहास आपल्याला घडवायचा. नवा इतिहास काय घडवायचा आहे? हाकेने सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल, कुंभारातला असेल, नाव्यामधला असेल, हा आमदार झाला पाहिजे. पण आजही आपण बघितलं धनगरामधला असेल, माळ्यांमधला असेल, हा असताना खासदार झालेला नाही, अशी असणारी परिस्थिती. फक्त छगन भुजबळ एकदा सोडले, उरलेलं नाही. आणि म्हणून आपण आपली असणारी मानसिकता ही बदलली. ओबीसीने आपली असणारी मानसिकता ही बदलली. धर्माच्या नावाखाली आज भारतीय जनता पक्ष काय म्हणताय की धर्म संकट मध्ये आलाय, हिंदू संकटात आलाय. अरे भोसडीच्या सत्ता तुमची आहे ना रे, आणि कुठं संकटात आलाय? आणि खाली बसलेला ओबीसी येड्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय. अरे तू काय मुसलमान होणार आहेस का रे? तू काय ख्रिश्चन होणार आहेस? तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही, जोपर्यंत मुसलमान होत नाही, तोपर्यंत असताना धर्म कुठं संकटात आलेला आहे? धर्म संकटात आलेलं नाही, तुझं आरक्षण संकटात आलेलं आहे, हे लक्षात. एका मुसलमानाला पकडायचं, उडारीने तलवारीने त्याचे एवढे तुकडे 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 करायचे की खेमा करून टाकायचा आणि त्याचा व्हिडिओ काढायचा, दाखवून द्यायचं. आणि मग आपल्याला असं वाटतं काय मुसलमानाला मार. अरे एक मुसलमान मेलाय, उरलेले सगळे जिवंत आहेत ना.
एक मुसलमान मेलेला आहे, उरलेले सगळे जिवंत आहेत का? कारवाई कुठे? आणि म्हणून हे जे धर्माच्या नावाने जे राजकारण चाललेलं आहे, या धर्माच्या नावाच्या राजकारणामध्ये सिंदूरमध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का? एक तरी देश तुमचा मित्र राहिला का? जे उद्याचा असणारा खापर कोणावरती फुटणार आहे तो ओबीसी वरती फुटणार आहे, हे लक्षात घ्या. जे ओबीसी वरती फुटणार आहे याचं कारण की शहाणपणाचं ज्यावेळेस वागायला पाहिजे होतं, देशाच्या हितासाठी ज्यावेळेस तो वागायला पाहिजे होता, त्यावेळेस देशाच्या हितासाठी वागला नाही, तर धर्माच्या नावाने वेडेपणाने तो नाचायला लागला. अशी परिस्थिती आज आपण बघितलं असेल तर अमेरिका तुमच्या विरोधात, इंग्लंड तुमच्या विरोधात, फ्रान्स तुमच्या विरोधात, आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमानं देणार आहेत अशी असताना परिस्थिती. 3 महिन्यामध्ये युद्ध एवढं लक्षात घ्या. पाकिस्तान 3 महिन्यात युद्ध आहे. तुम्ही हारलात तर राज्य कोणाचं होणार? तुम्ही हारलात तर राज्य कोणावरती आहे? मी त्या ओबीसीला विचारतो, राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर? जो नुसता धर्म घेऊन बसलेला, त्याची सुद्धा आवश्यकता आहे. मी नाही असं म्हणत नाही. धर्म हा माणसाला मनशांती देतो, पण इथे असताना सुरक्षितता आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो राजकारणच देतो, हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकत होतो, त्याच्यापासूनच तो असताना फारकत घेतो. 17 देश आणि 1 तुम्ही, जिंकेल कोण? 17 देश एकत्र आले एकाच्या विरोधात, जिंकणार कोण? आणि हे झालं का? ते इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का? ही परिस्थिती आली का? मागच्या विधानसभेमध्ये ओबीसीवरती हल्ले झाले, लोकसभेनंतर हल्ला करणारा कोण? इथला असणारा RSS वाला होता, बीजेपी वाला होता, मराठा समाजातले होते. आम्ही मतदान दिलं कोणाला? कोणाला दिलं आम्ही मतदान? कोणाला दिलं? कोणाला दिलं मतदान? तो एनसीपीचा मराठा काय आणि बीजेपीचा मराठा काय? तो ओबीसीची काय करणार? मारणारच ना. त्याच्या पलीकडे काय करणार? गुजरातीमध्ये एक म्हण आहे, आ बैल मुझे मार. हे राजकारण शिकायचं असेल तर ओबीसीतून शिकलं पाहिजे, हे मी नेहमी म्हणत असतो. की स्वतःच्या पायावरती धोंडा पाडायचा असेल तर तो ओबीसी कडून शिकला पाहिजे, इतर कोणाकडून शिकता का? एका काळी
बरुआ नावाचा असणारा अध्यक्ष होता आणि त्यांनी एक घोषणा केली, इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया. इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं त्यांनी स्लोगन केलं. लोक म्हणाले, बेट्या तू ये इलेक्शन मध्ये, आम्ही तुला बघतो. वर्षभरानंतर इलेक्शन झालं आणि काँग्रेसला 71चं युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचे एक तुकडे 2 तुकडे करून टाकल्यानंतर सुद्धा त्याच इंदिरा गांधीला पुन्हा लोकांनी असताना हरवलं आणि सांगितलं की लोकशाही हीच या देशातला मार्ग आहे, इथं असणारा व्यक्ती चालणार नाही. आज तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे, तो वेडापिसा झालेला आहे. तो असं म्हणतोय की मी जगाचा आता विश्वगुरु झालेला आहे आणि मी जगाचा विश्वगुरु झाल्यामुळे मला उरलेल्या सगळ्या राष्ट्रपतीने सलाम ठोकला पाहिजे. त्याची ही जी अहम भावना, त्याची ही जी मगरुरी आहे, त्या मगरुरीमुळे अमेरिकाही विरोधात घेतली, इंग्लंडही विरोधात घेतला, रशियाही विरोधात चाललेला आहे आणि एक मित्र राहिला नाही अशी परिस्थिती आहे. आता मला सांगा, मोदीला वाचवायचं की देशाला वाचवायचं? मग भारतीय जनता पक्षाचं या लोकसभेच्या या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? टोपलीवाले बोलतच नाहीयेत, मला ओबीसी वाल्यांचा आवाजच येत नाहीये. त्याच्याने काय होणार आहे? जिथं लढायचं तिथं लढायचं नाही, जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही आणि भोवतीकडेच पाय घालून आपला मोडून यायचं. जगाला तुम्हाला दाखवण्याची आज गरज आहे. इथल्या जगाला दाखवण्याची गरज आहे की भारतातला नागरिक हा देशाला मानतो, तो कुठल्या व्यक्तीला मानत नाही. हे आपण लक्षात घ्या. भारताचा नागरिक देशाला मानतो, कुठल्या व्यक्तीला मानत नाही. आज बरीच लोक आली नाहीत, सगळ्यांची मला टेलिफोन आले, बघा पुढच्या वेळेस आपण एकत्र येऊ. मी त्यांना म्हटलं आभारी. म्हटलं ह्या स्वतंत्र देशाचा मी एक नागरिक आहे. या देशाने म्हटलं मला बोलायचा अधिकार दिला आणि पंतप्रधानाला शिव्या घालण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. मी ती वाट बघतोय की शिव्या घातल्यानंतर मला पोलिसांनी पकडावं. मी एकदा कमिशनरला फोन केला आणि सांगितलं मी आज शिव्या घालायला जातोय, मला अटक करा. कमिशनर म्हटले तुम्ही सुटून झाले हे आम्हाला माहिती आहे, पण आमचे एक हत्यार घालून तुम्ही आमचे हत्यार घालणार का? म्हटलं तो माझा नोकर आहे, त्या नोकराला मी शिव्या घालण्याचा म्हटलं माझा अधिकार आहे आणि त्याला असं वाटतं की मी शिव्या घालू नये तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि जावा. मी कशाला शिव्या घालू? लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये सर्व लोकांना राज्य करता येत नाही म्हणून आपण एक प्रतिनिधी निवडू. म्हटलं त्या प्रतिनिधीने वागायचं कसं, तर संविधानाच्या घटनेच्या आतमध्ये राहून त्यांनी वागायचं आहे, त्याला अधिकार दिलेला नाही.
आज असणारा रशियाकडून आपण तेल विकत घेतोय, बरोबर? त्याचा नफा कोणाला चाललाय? तो नफा कोणाला चाललाय? कुणाला नफा चाललाय तुम्हाला माहिती आहे? आणि किती नफा चाललाय हे माहिती आहे? रशियाचं तेल भारताच्या नावाने येत आहे, पण मोदीने विकण्याचा अधिकार हा रिलायन्सला दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे? रिलायन्सचा मालक कोण? कुठल्या राज्यातला आहे? मोदी कुठल्या राज्यातला आहे? नफा किती होतोय? रशियाचं तेल जगामध्ये विकून नफा किती होतोय? किती नफा होतोय? अरे वर्तमानपत्र वाचता आकडेवारी येते ना. दर वर्षाला 44,000 कोटीचा नफा दिसतोय. किती नफा आहे? कितीचा नफा आहे? आणि हा कोणाच्या खिशामध्ये जातोय? तुमचं डिझेल पेट्रोल कमी झालं का? म्हणजे अंबानीच्या खिशामध्ये किती कोटी जातात दरवर्षी? आणि महाराष्ट्रामध्ये या अधिक पावसामुळे जे नुकसान झाले ते किती कोटीचं आहे? किती कोटीचं आहे? 31,000. तोच नफा जर महाराष्ट्र देशाच्या तिजोरीमध्ये आला असता तर आज त्या कलेक्टरची गाडी फोडायची वेळ आली असती का? कलेक्टरची गाडी कशाला फोडते? आमदार खासदाराची गाडी फोडा ना, हिंमत असेल. मी शेतकऱ्याला आवाहन करतोय, इथला आलुतेदार बलुतेदाराकडे जागा नाही, जमीन नाही, जुमला नाही, काही नाही. त्याच्यामुळे अधिक पाऊस झाला तर त्याला काय फरक पडत नाही, कारण का जागा जमीनच नाही त्याला. जो शेतकरी आहे की ज्याचं नुकसान झालंय त्यांनी गळा कोणाचा पकडला पाहिजे? तर आमदार खासदाराचा गळा पकडला पाहिजे, का तोच निधी देऊ शकतो आणि कलेक्टर आणि तहसीलदार हा फक्त वाटप करू शकतो, अशी परिस्थिती. आणि म्हणून मित्रो, त्या ओबीसीला माझं असं आव्हान आहे, टाळ कुठत बसू नका. मंदिरात बसल्यानंतर टाळ कुटायचं, मंदिराच्या बाहेर पडलं की आपलं सामाजिक जीवन सुरुवात. या सामाजिक जीवनाची जबाबदारी ही आपण असं ओळखतो. इथला आदिवासी जसा रस्त्यावरती उतरतो, इथला एससी जसा रस्त्यावरती उतरतो, किंवा इथे असणारा जरांगे पाटलांच्या नावाने असणारा आरक्षण पाहिजे म्हणून असणारा जो उतरतो, त्या पद्धतीने ओबीसी का उतरतो? स्वतःच्या अधिकारासाठी स्वतःलाच लढावं लागतं. आता कोणी लढणार? स्वतःच्या अधिकारासाठी स्वतःलाच लढावं लागणार आहे. आणि स्वतःला लढावं लागणार असेल तर आपल्याला असणारा झळ ही सुद्धा सहन करावी लागते. आणि म्हणून खुणगाट बांधा. काय खुणगाट बांधा? तर माझं मत हे ओबीसीलाच जाईल. माझं मत हे ओबीसीलाच जाईल. तो हारो की जिंको, तो नसेल ते एससीला जाईल, ट्रायबलला जाईल,
मुसलमानाला जाईल, पण ज्यांनी माझी वाट लावली त्याला माझं मतदान जाणार नाही, हे पुन्हा त्या ठिकाणी बांधलं. ओबीसी असं म्हणत नाही की बाबा मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, तर एवढंच फक्त म्हणतोय की त्याचं ताट वेगळं, माझं ताट वेगळं. पण जेव्हा ताट पळवण्याची भाषा येते त्यावेळेस आपल्याकडे काय राहणार नाही अशी सुद्धा भीती. आणि म्हणून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये दोन जबाबदारी. एक जबाबदारी की स्वतःचं आरक्षण वाचवण्याची जबाबदारी, आणि दुसरी जबाबदारी हे आहे की हा देश महत्वाचा आहे, नरेंद्र मोदी हा महत्वाचा नाही. देश हा महत्वाचा आहे, नरेंद्र मोदी हा महत्वाचा नाही. त्याला काय करायचंय ते आम्ही असताना पंतप्रधानपदी गेल्यानंतर त्याला बघता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. या दोन जबाबदाऱ्या आपण पार पडाल या अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय ओबीसी.